कटिंग न करता आपण हे बनवणार आहोत एका रेक्टँग्युलर पीसपासून, म्हणजे आयताकृती कपड्यापासून आपण हे तयार करणार आहोत। त्याची लांबी जी आहे ती 18 इंच आहे आणि रुंदी जी आहे ती 9 इंच आहे। तर ज्या साईडने 9 इंच आहे त्या साईडने आपल्याला 2.25 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। दोन्ही साईडने आपल्याला 2.25 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे खडूच्या मदतीने। त्यानंतर इथे मी बेल्ट घेतलेला आहे। बेल्टची रुंदी जी आहे ती आपल्याला 1 इंच ठेवायची आहे आणि लांबी जी आहे ती मी ते 17 इंच ठेवलेली आहे। तुम्ही कमी जास्त ठेवू शकता। तर इथे जे आहे ते पिनअप करून जिथे आपण मार्किंग केलं होतं तिथे बेल्ट असा ठेवून द्यायचा आहे। ते पिनअप करून आपल्याला असा बेल्ट ठेवायचा आहे। त्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला 2-2 इंचावर असा मार्क करून आपल्याला इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे। एवढा भाग आपल्याला असा शिवून घ्यायचा आहे। तर मी इथे हा भाग जो आहे तो शिवून घेतलेला आहे। तुम्हाला झूम करून दाखवते। तर दोन्ही साइडचे भाग जे आहेत ते मी असे शिवून घेतलेले आहेत। दोन्ही साइडचा बेल्ट जो आहे तो मी इथे शिवून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे चेन घेतलेली आहे आणि चेनचा सरळ भाग जो आहे तो आपल्याला क्विल्टेड कपड्यावरती ठेवायचा आहे। ते मी चेनला रनर लावून घेतलेला आहे आधीच। त्यानंतर आपल्याला अस्तर पण लागणार आहे आणि अस्तरची लांबी रुंदी सेमच आहे, 9/18 इंच आपल्याला इथे घ्यायची आहे। त्यानंतर इथे चैनीवरती आपल्याला अस्तर अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे आणि इथे आपल्याला पिनअप करून इथे शिवून घ्यायचं आहे। तर मी इथे पिनअप करून घेणार आहे दोन्ही बाजूने आणि इथे सरळ आपल्याला शिवून घ्यायचं। आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला हे ऑर्गनायझर बनवून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला अस्तर जे आहे ते क्विल्टेड कपड्याच्या खाली आपल्याला ठेवून इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी इथे टॉप स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर क्विल्टेड कपडा अशा पद्धतीने उचलायचा आहे आणि आपल्याला चैनीवरती ठेवून इथे सरळ शिवून घ्यायचं आहे पिनअप करून। तर मी ते शिवून घेतलेला आहे आणि असा कपडा जो आहे तो आता फोल्ड केला गेलेला आहे। त्यानंतर अस्तर सुद्धा अशा पद्धतीने चैनीवरती ठेवून असं आपल्याला इथे जे आहे ते सरळ शिवून घ्यायचं आहे। तर इथे मी सरळ शिवून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते अशा पद्धतीने कपडा जो आहे तो व्यवस्थित असा करायचा आहे आणि इथे आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्ही असं पण टॉप स्टिच करू शकता किंवा मग दुसरी पण एक पद्धत सांगते मी, दोन्ही पद्धतीने तुम्ही इथे टॉप स्टिच करून घेऊ शकता। जर तुम्ही इथेच असं टॉप स्टिच केलं तर म्हणजे तुमचा वेळ वाचेल, पण जर तुम्हाला असं टॉप स्टिच करता येत नसेल तर कपडा परत आतून बाहेर काढून घ्यायचा आहे। क्विल्टेड कपडा आतून बाहेर काढायचा आहे। त्यानंतर तुम्ही इथे अशा पद्धतीने फोल्ड करून इथे तुम्ही इथे दोन्ही साइडने टॉप स्टिच करून घेऊ शकता। तर त्यानंतर परत आपल्याला इथे आतून कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे, उलटी बाजू जी आहे ती बाहेर काढायची आहे परत। म्हणजे आपल्याला जर तुम्ही पहिल्या पद्धतीने जर टॉप स्टिच केलं तर तुम्हाला असा आतून कपडा जो आहे तो बाहेर परत काढावा लागणार नाही। आणि अशा पद्धतीने आपल्याला हे भाग जे आहेत ते दोन्ही वेगळे करायचे आहेत। त्यानंतर जिथे आपण बेल्ट लावला होता तो बेल्ट जो आहे तो मध्यभागी असा फोल्ड करायचा आहे। असा फोल्ड करून घ्यायचा आहे बेल्ट। ज्या साइडने आपण बेल्ट लावलेला होता तो बेल्ट अशा पद्धतीने फोल्ड करून इथे पिनअप करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने। त्यानंतर आपल्याला अस्तर जे आहे ते अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे। तर मी अस्तर सुद्धा असं फोल्ड करून घेतलेलं आहे, व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं आणि इथे मी असं व्यवस्थित असं ठेवून देणार आहे। क्विल्टेड कपडा सुद्धा व्यवस्थित असा ठेवायचा आहे। त्यानंतर मी छोटासा बेल्ट घेतलेला आहे 1.5 इंचाचा। साइडने ज्या साइडने चेन लावलेली आहे आपण साइडने तिथे असं अशा पद्धतीने हा बेल्ट जो आहे तो ठेवून द्यायचा आहे आणि ते सरळ शिवून घ्यायचा आहे, चैनीवरतीच ठेवायचा आहे। तर दोन्ही साइडने मी इथे शिवून घेतलेला आहे हा बेल्ट छोटासा 1 इंचाचा। त्यानंतर इथे जे आहे त्याची बेल्टची जी रुंदी आहे ते 1 इंच ठेवायची आहे आणि लांबी जी आहे ती 1.5 इंच ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे चैनीवरती शिवायचं नाही आहे। तर इथे अशा जो क्विल्टेड कपडा आहे तो अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि क्विल्टेड कपडाच आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे। जिथे चैन आहे तिथे कपडा आपल्याला शिवायचा नाही आहे। तर मी दोन्ही साइडने जे आहे ते अशाच पद्धतीने क्विल्टेड कपडा अशा पद्धतीने फोल्ड करून इथे पिनअप करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर दोन्ही भाग जे आहेत ते शिवून घ्यायचे आहेत। फक्त आपल्याला चेन जिथे आहे तिथे ओपन भाग ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे मी चेन ओपन ठेवलेली आहे दोन्ही साइडने आणि आजूबाजूने शिवून घेतलेला आहे चेनीच्या आजूबाजूने। त्यानंतर आपल्याला जे आहे ते इथे आपल्याला चेन आता बंद करून घ्यायची आहे। इथे चेन जी आहे ती आपण ओपन ठेवली होती इथे शिवून घ्यायचं आहे। आता खालचा भाग सुद्धा पकडून तुम्ही इथे शिवून घेऊ शकता। अस्तर आणि आपल्याला चेन जे आहे ते इथे शिवून घ्यायची आहे। तर मी ते शिवून घेतलेलं आहे
त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूंनी मी इथे शिवून घेतलेला आहे। त्यानंतर व्यवस्थित असा कपडा व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एवढा भाग जो आहे तो ओपन ठेवायचा आहे अस्तरचा आणि इथे आपल्याला साइडने शिवून घ्यायचा आहे। दोन्ही साइडने आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। मी इथे दोन्ही बाजूंनी शिवून घेतलेला आहे। जो मी मार्क केलेला भाग ओपन ठेवलेला आहे। बघू शकता तुम्ही खूप छान हे ऑर्गनायझर बनतं। खूप कमी वेळेत आणि खूप कमी मेहनतीत आपण छान छान वस्तू बनवू शकतो। तर इथे जे आहे ते मी दोन्ही बाजूंनी शिवून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला बेस बनवायचे आहेत खाली आणि वरती। त्यानंतर मी इथे बेस बनवण्यासाठी इथे मी 1.25 इंचावर मार्क केलं होतं आणि इथे जे आहे ते 1.25 इंचावर असं मार्क करायचं आहे। 1.25 इंच आणि 1.25 इंचावर असं चारही बाजूंनी आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे। इथे 1.25 इंचावर मार्क केला, नंतर परत 1.25 इंचावर असं मार्क करून इथे असे 4 बॉक्स आपण तयार करून आणि इथे ही बॉक्स जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला बेस जो आहे तो इथे तयार होईल। तर इथे मी कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला जे आहे ते हे जे त्रिकोण असे तयार होतात अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे चौघही बेस जे आहे ते अस्तरचे आणि क्विल्टेड पीसचे आपण इथे दोन्ही बेस जे आहेत ते शिवून घेणार आहोत। चारही भाग जे आहे ते शिवून घेणार आहोत। तर इथे एक खूप छान ट्रिक आहे, म्हणजे आपल्याला इथे पाइपिंग सुद्धा करायची गरज पडणार नाही। जर ह्या ट्रिकने जर तुम्ही हे ऑर्गनायझर बनवलं तर इथे तुम्हाला पाइपिंग करायची गरज पडणार नाही आणि कुठेही रफ एजेस दिसणार नाही। अशा पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे। तर इथून जे आहे ते जिथे आपण ओपन भाग ठेवला होता तिथून आपल्याला कपडा जो आहे तो आतून बाहेर अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे। तर काही स्मार्ट वर्कने जर आपण काही काम केलं तर खूप छान बनतं आणि आपल्या मेहनत पण खूप वाचते। खूप कमी वेळेत तुम्ही हे बनवू शकता। आणि जो ओपन भाग होता तो सुद्धा मी इथे शिवून घेतलेला आहे। त्यानंतर चेनमधून चेन ओपन करून आपल्याला आतला कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे आणि जे कोपरे जे बेस तयार केले होते ते एखाद्या टोकदार वस्तूने तुम्ही असं बाहेर काढू शकतात किंवा हाताने सुद्धा अशा पद्धतीने बाहेर काढून हे जे आपलं ऑर्गनायझर जे आहे ते तयार झालेले छोटंसं बॅग आपण याला मल्टीपर्पज तुम्ही याचा वापर करू शकता। ट्रॅव्हलिंग मध्ये सुद्धा तुम्ही याला घेऊन जाऊ शकता। टूथपेस्ट वगैरे टाकून सुद्धा तुम्ही हा बॅगचा वापर करू शकतात किंवा तुमचे कॉस्मेटिक जे असतात डिओ वगैरे ते सुद्धा तुम्ही यामध्ये सेंट वगैरे ठेवू शकतात। तर यामध्ये तुम्ही मोठ्या पावडरचा डब्बा सुद्धा ठेवू शकतात। खूप मोठं ऑर्गनायझर जे आहे ते आपलं हे तयार झालेलं आहे। इथे मॉइश्चरायझर असतात ते सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकतात। तर बराचसा मोठा स्पेस आहे, तुम्ही छोट्या मोठ्या बॉटल्स यामध्ये ठेवू शकतात किंवा मेडिसिनसाठी तुम्ही सुद्धा या बॅगचा वापर करू शकतात। बघू शकता किती सुंदर बॅग जी आहे ती आपली आयताकृती कपड्याने खूप सुंदर अशी बॅग आपली तयार झालेली आहे। तुम्हाला ही बॅग आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय। तुम्ही ही बॅग जी आहे ती मेकअप पाउच म्हणून सुद्धा वापरू शकता।